शक्ती आणि भक्ती याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी केला। त्याच पद्धतीनं जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज याचं एक अतूट नातं, वैचारिक नातं होतं। छत्रपती शिवाजी महाराज हे लढणारे राजे होते। जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे विचारांना आध्यात्मिक पगडा असणार एक उत्तम अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व होतं। मला असं वाटतं की आता आज आमचे देहू विश्वस्तांचे अध्यक्ष, पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि सगळेच आमचे विश्वस्त आणि सगळे आमचे पत्रकार, या सगळ्यांचंच मी इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीनं या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो। एकच पांडुरंग चरणी प्रार्थना आहे की आता आपण छोटा वारकरी संकल्पना काढली की काल परवा काही लोकांशी बोलत होतो आणि तर सगळ्यांची जबाबदारी आहे की नवीन पिढी आता आपल्याला या आध्यात्मिक आणि जगातल्या 8व्या आश्चर्यापेक्षा सुद्धा एक 9वं आश्चर्य, ज्याला आपण म्हणतो ना 8 वंडर्स ऑफ द वर्ल्ड, हे 9th वंडर ऑफ द वर्ल्ड आहे की हे पालखी चालती कशी, बोलती कशी, राहती कशी आणि लोक सामील होत राहतात कसे, याच कुणाला जर कळलेलं नाही आणि कळणार पण नाहीये। या सगळ्याचा करता करवीत हा एकच आहे, तो म्हणजे आपला पांडुरंग आहे। आणि मला असं वाटतं त्या पांडुरंगाची ही जी पालखी आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचाराची जी पालखी आहे, मला असं वाटतं ही पुढं नेण्याकरता आता आपल्याला नव्या पिढीला सुद्धा ह्याच्याकडे आणण्याची आवश्यकता आहे। नवीन पिढी खूप शिकली, आता टेक्नॉलॉजी मध्ये पुढे गेलेली आहे, व्यवसायामध्ये पुढे गेलेली आहे, चांगल्या प्रकारचा उद्योग व्यवसाय करते, चांगल्या प्रकारचं त्यांना पॅकेज मिळायला लागले, आनंद आहे। चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळायला लागल्या, खाजगी नोकऱ्या मिळायला लागल्या, सरकारी नोकऱ्या मिळायला लागल्या, चांगली गोष्ट आहे। शेवटी तुकाराम महाराजांचं दृष्टी काय होती की प्रत्येकाने आपापला संसार प्रपंच आपापल्या ताकदीप्रमाणे, आपापल्या कुवतीप्रमाणे चांगल्या पद्धतीनं नेटका प्रपंच करावा। आणि एखादं कुटुंब जर नेटका प्रपंच करून जर पुढे आलं तर समाज त्याच्या मागे सुद्धा जातो, कारण हा प्रापंचिक मधला गडी आहे, त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे। मला असं वाटतं ती शिकवण नव्या पिढीमध्ये आपण करण्याची आज या ठिकाणी खरंच आवश्यकता आहे। दुसरा एक मुद्दा मला राऊंड वाटतो सारखा, पुन्हा आपण वारी संपल्यानंतर सुद्धा एकदा बसून मी निवडला येतो वाटलं असतं, तुमची जी तुमची मीटिंग असेल, तुमचा जो काय अजेंडा असेल मीटिंग मधला, तो संपल्यानंतर आपला अजेंडा चालू करू आणि थोडी चर्चाही करू आपण की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वरूप कसं राहील। दर दशकाला 10 वर्षाच्या एका दशकाला चित्र बदलत जाणार आहे, नवा वर्ग येत राहणार आहे, नवीन प्रश्न निर्माण होणार आहे, नव्या अडीअडचणी निर्माण होणार आहे, नवीन मार्ग पण त्यातून निघणार आहे। ही थोडस त्याला म्हणतो आपण अपग्रेडेशन ऑफ पालखी सोहळा, हे सुद्धा आपल्याला या पुढच्या काळामध्ये हे आपल्याला करावं लागणार आहे। आणि ते करत असताना येणाऱ्या पुढच्या पिढीला एक धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कार, हे 2 शब्द मी जबाबदारीने वापरतो। धार्मिक संस्कार कशासाठी पाहिजे तर घरातलं घर पण टिकलं पाहिजे, घरातलं घरगुती वातावरण टिकलं पाहिजे, आई वडील मुलं सुना जावई या प्रत्येक घरामधलं जे नातं आहे ते धार्मिकतेच्या माध्यमातून जोडलं गेलं पाहिजे आणि त्या कुटुंबामध्ये ही धार्मिकता असली पाहिजे। आज आपली संस्कृती एकत्र कुटुंब संकल्पनेतून मांडली गेली होती, आज दुर्दैवाने आपली एकत्र कुटुंब संकल्पना राहिली नाही, कुटुंब विभक्त झाली, विसंतोष निर्माण झाला, भाऊ भावाचा शत्रू झाला आणि त्यातून चांगल्या गोष्टी घडण्यापेक्षा नव्या पिढीसमोर वाईट गोष्टी दुर्दैवानं पुढे यायला लागल्या। याला छेद देण्याकरता धर्मात्मिक धार्मिक संघटन हे आपल्या ह्या माध्यमातून व्हावं, हा त्याच्यातला एक भाग आहे।
आध्यात्मिक पगडा हा समाजाला आज गरजेचा आहे. त्या आध्यात्मिक पगडातून नैतिक अधिष्ठान निर्माण झालं पाहिजे. आज आमच्यावर जे संस्कार झाले, आम्ही वारकरी संप्रदाय कुटुंबात जन्म घेतलेली माणसं आहोत. तुम्ही पंढरपूर आळंदीची वारी करायचा, आम्ही मुंबईची दिल्लीची वारी करू, एवढाच फरक आहे. वारी ठरलेलीच आहे आपल्याला. पण यातून आपण एक आध्यात्मिक ज्याला म्हणतो आपण संघटना हे येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि त्यासाठी नैतिक अधिष्ठानाची अत्यंत गरज आहे. नैतिक अधिष्ठान हे फक्त काय राजकारणासाठी नाहीये. नैतिक अधिष्ठान काय फक्त पालखी सोहळ्यापुरतं नाहीये. नैतिक अधिष्ठान हे समाजाकरता खरंच नितांत गरज आहे. आज एखाद्याच्या पाया पडायचं म्हणलं तर माणसाला कमीपणा वाटतो. एखाद्याचं समजा काही चालत चालत तर लाथ लागली तर आपण वाकून नमस्कार करतो, क्षमा मागतो, की तो सोडूनच द्या. पण एखादा म्हणला नका तू मला लाथ का मारली, मग दुसरा तो त्याच्यापेक्षा जोरात लाथ मारेल. ही जी प्रवृत्ती वाढायला लागली आहे, मला असं वाटतं ह्यातनं सुद्धा आपल्याला हळूहळू जर आपण चांगला मार्ग दाखवला, ठीक आहे, ज्याला यायचे ती येतील, ज्याला नाही यायचे ती येणार नाही. 10% वर्ग सोडून द्या. आज हे समाजामध्ये 90% वर्ग, आमच्या क्षेत्रामध्ये घ्या, राजकारण आपण म्हणतो खराब झालं, 10% खराब झालं असेल. आज हे 90% लोक विचार करतात, बोलत नाहीत. त्यांना काय चाललेलं पटतं न पटतं हा त्याचा व्यक्तिगत भाग असतो. पण विचार करून समाजामध्ये वावरलं पाहिजे अशी आमची सर्वांची मनापासूनची भावना आहे. आणि म्हणून आज तुम्ही उल्लेख मला करायची काही गरज नव्हती. मदत करणं हे काय आमचं कामच आहे. कोण घेऊन जाणार एवढं सांगा मला, कोणाच्या हातात आहे काय. दुर्दैवानं अजितदादा सारखा एवढा मोठा माणूस दुर्दैवानं विमान अपघात झाला, 3 मिनिटांमध्ये पत्याचं नव्हतं झालं. उद्याचं भविष्य काय. मला असं वाटतं की समाजानं चांगल्या संदर्भात या ठिकाणी एकत्र यावं, चांगलं काम करावं, चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन द्यावं, चांगले संस्कार घडावेत. नाही कुणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, कुणाचं वाईट तरी होऊ नये, ही जी आपल्या सद्गुरूंची भावना असते, त्यातून मला वाटतं आपण हे काम करूया. मी हे पुस्तकाचं प्रस्तावन करताना मला बापूसाहेब महाराज देहूकर त्यावेळेस अध्यक्ष होते आणि मला वाटतं 4th शताब्दी महोत्सव आणि त्यावेळेस आपण तुकाराम महाराजांची गाथा त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. कमी किमतीमध्ये त्या गाथा आपण वाचकांच्याकडून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. देहू देवस्थाननी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. मग आपण राष्ट्रपतींना आणलं, मुख्यमंत्र्यांना आणलं, त्यानंतर मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान ही सगळी येण्याचा एक मार्ग हा त्या माध्यमातून सुरू झाला. आणि मग त्याला एक वेगळं स्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण ते आता निर्माण झालं. आणि म्हणून मी म्हणलं जर धार्मिक आध्यात्मिक प्रदेश जर तुकाराम महाराजांची गाथा असेल, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सुद्धा ज्या विधान भवन मधून ह्या 14-15 कोटी लोकांचा प्रपंच चालतो, ते विधिमंडळ नसून ते कायदे मंडळ आहे, ते कायदे मंडळ नसून ते जनतेचं मंडळ आहे. अशा मंडळामध्ये काम करणारे आम्ही असू, आमच्या नंतर कोणी असू, त्याच्यानंतर आणि कोणी असू, ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. ही काय कोणाचं तांबडं पट नाही. हे घातलेलं उपकरण ही कायमच आहे, ती कायमच आपल्या बरोबर राहणार आहे. मला असं वाटतं की विधान गाथा म्हणून जे आम्ही पुस्तकाचं त्या ठिकाणी नाव दिलं, ते विधान गाथेचा एकच उद्देश असा आहे की तुकाराम महाराजांची गाथा जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग काय असेल तर ती तुकाराम महाराजांची गाथा आहे. आणि ती गाथा विधान गाथेच्या संदर्भात सुसंगत असावी. मार्ग जरी वेगवेगळे असले पण त्याचा विचार सुसंगत असावा. हा एक पगडा आपल्या मनावर कायम राहिलेला असल्यामुळं थोडंसं हा एक विचार त्या माध्यमातून आम्ही केला. मी काय आपला अधिक वेळ घेणार नाही. वेळोवेळी बसून आपण आमच्या पण काही संकल्पना आहेत. माझ्याकडं प्रॉब्लेम पण असतो, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण माझ्याकडे असतं. माझ्या एक दैवशक्ती म्हणा किंवा परमेश्वराने दिलेलं काय असेल म्हणा, मी बऱ्याच वेळा प्रॉब्लेम मांडतो, त्या प्रॉब्लेम मांडत असताना मी सोल्युशन सुद्धा मांडतो. हा प्रश्न आहे, त्याचं हे उत्तर आहे.
तर माणसं फक्त नुसतं प्रश्नच मांडत बसतील आणि मग तुमचं तुम्ही उत्तर हुडका म्हणत नसते. तसं नाही. प्रश्न बी असे पाहिजे की त्याला उत्तर मिळालं पाहिजे आणि उत्तरे असं असलं पाहिजे की ती प्रश्न सुटला पाहिजे. असं समीकरण मला असं वाटतं हे आपल्याला या लोकशाहीमध्ये हे आपल्याला करणं प्राप्त आहे. पुन्हा एकदा आज आपण सगळे एवढ्या आदरणीय भावनेनं आज इथं आला. उद्या नेहमीप्रमाणे माझ्या गावी पालखी आहे. दुपारचं भोजन असतंच आपलं. मी पण आहे तुमच्या बरोबर. त्यावेळेस आपण पुन्हा दुपारी उद्या भेटणारच आहे. पुन्हा एकदा एवढीच परमेश्वर प्रार्थना आहे की ही गाडा जगद्गुरूंचा गाडा जो आहे असा वर्षानुवर्ष पुढं हा चालत राहावा आणि त्यासाठी पुढच्या 5-50 वर्षाची त्याची व्यवस्था सुद्धा ही आपल्या विश्वस्तांच्या माध्यमातून कशी करायची याचाही बॅक ऑफ द माइंड हा विचार आपल्याकडे असलाच पाहिजे. कारण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खर्चाची काळ आहे. काही सोपे काळ राहिलेले नाहीत पुढचे समोर. उद्या भविष्यात समजा आता लोक दानत करतात चांगली गोष्ट आहे. उद्या दुसरा पर्याय व्यवस्था सुद्धा आपल्याकडे लागेल. आपण ते काही थांबवू शकणार नाही. थांबायचं पण नाही आपल्याला. अजून वाढवायचे आपल्याला. ह्या दृष्टिकोनातून सुद्धा पुढे आपल्याला कसं जाता येईल हा विचार आपण निश्चितपणाने करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपण इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा एक घरातलं म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कधी कुठलीही अडचण या व्यतिरिक्त जरी कधी आली तर 24 तास माझा मोबाईल चालू असतो. 24/7 आम्ही लोकांसाठी अवेलेबल असतो आणि जे योग्य आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे. एखादं काम होत नसेल तर मी नाही म्हणून सांगतो. क्षणभर त्या माणसाला राग पण येतो. बाहेर गेल्यानंतर ते म्हणतो एका भावकर बोललो इलाज नसतो काय त्याला. एखादी गोष्ट होणारच नसेल आणि बघतो करतो होईल तुझं काही काळजी करू नको असं करून त्याला विनाकारण आशेवर लावलं सुद्धा त्याला आपण कमकुवत करतो असं माझं मत आहे. त्याला त्या प्रसंगाला सामोरं जाण्याकरता सुद्धा त्याच्यामध्ये ते बळ देण्याचं काम म्हणून मी मागाशी उल्लेख केला की तुमच्या ह्या सोहळ्यामध्ये आल्यानंतर आम्हालाही वर्षभर आमची बॅटरी डबल चार्ज असते. कारण असं आहे की आम्हाला असं वाटतं की ही माणसं किती कष्ट घेऊन 20-20 किलोमीटर चालणं. माणसाला हल्ली घरातल्या दरवाजापासून गाडीपर्यंत नीट चालायला येत नाही. ही माणसाची शारीरिक अवस्था झाली आता. आज 6 वाजता माणसं उठतात काय 20 किलोमीटर 12 वाजेपर्यंत चालतात काय. कोणी 1-2 नाही. ग्राउंडला चालायला गेलं 10 आपण मित्र असले तर एकामेकाचा पाय अडकतो एकामेकाच्या पाय. तिथे तर लाखोच्या संख्येनं हा जनसमुदाय चालतोय आणि एकच नामगजरामध्ये चालतोय. तो विठोरायाच्या नामगजरामध्ये चालतोय. मला वाटतं तेवढी शक्ती ही आज या सगळ्या परिसरामध्ये ह्याला आपण म्हणतो एनर्जी. ही दिसत नाही एनर्जी समोर ही शक्ती आहे. ही शक्ती अशी सर्वांना मिळो एवढी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.